गुड इवनिंग. महेश परदेसी, दिनेश पाटील, करुणा, दीप्ती. गुड इवनिंग एवरीवन. संतोष खेमकर, सुशील सर्वदे, वॉल्यूम कम. गौरी, मोहन. गुड इवनिंग. प्रदीप, नमस्ते. जरा लोक जमेपर्यंत एक भजन ऐकवतो, त्याच्यावर थोडंसं बोलणार आहे मी. ऐका. हे ऐकलंय आधी तुम्ही? नसेल तर ऐका जर. अनिता, मलाही तुम्हाला बघून आनंद झालेला आहे. वृषाली, शेअर करण्यापेक्षा टाईप करायचं युट्यूबला जाऊन, गुरुजी मैं तो एक निरंजन. आपोआप येतंय. कशाला मला कामाला लावताय?
पंकज प्रधान, तुम्ही कुठून अवतरलात इतक्या वर्षानंतर? नमस्कार. गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊ जी, दूजे के संग ना जाऊ जी. हे गोरखनाथांचं भजन आहे. आणि मागच्या रविवारचा आपला जो सत्संग झाला, त्या सत्संगामध्ये मी एनर्जी ट्रान्समिशन केलं होतं. आणि त्या एनर्जी ट्रान्समिशन मध्ये मी ज्योतीतून ज्योत पेटवण्याचं एक दर्शन दिलं होतं. त्याच्यानंतर राजन भडे यांनी मला रात्री एक मेल केला आणि त्या मेलमध्ये हे त्यांनी भजन पाठवलं. त्यामध्ये ते म्हणाले की मला छान वाटलं आणि म्हणून मी हे पाठवतोय. मी ते भजन ऐकलं. हे भजन गोरखनाथांचं आहे. गोरखनाथ म्हणजे कोण तुम्हाला माहिती नसतील तर नाथ पंथ हा ऐकून माहिती असेल, नवनाथ ऐकून माहिती असतील. दत्त संप्रदायातून आलेला हा एक पंथ आहे आणि बऱ्यापैकी त्यांचे जे योगी असतात, हठयोगी असतात आणि एक वेगळं कल्ट आहे असं आपण म्हणूया. तर त्यातले हे गोरखनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ. सो हे भजन आहे. हे त्यांनी पाठवलं. मी हे बघितलं आणि मला असं वाटलं की आज आपण यावर बोलावं. कारण हेच सगळं बोलत आलेलो आहे इतके दिवस. जवळजवळ महिना होत आला ना मी तुमच्या बरोबर आहे आणि महिनाभर हेच सगळं बोलत आलेलो आहे. त्याला आपण म्हणताना प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटी असं म्हणतोय. ही प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटी आहे. स्पिरिच्युअलिटी प्रॅक्टिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनी समजून घेण्याचा हा एक उपक्रम आहे. मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या या सेशनमध्ये. सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा. मला असं वाटतं की तुम्ही सगळे स्वस्थ असाल. काही लोक अस्वस्थ असतील कारण अस्वस्थाचा माहोल आहे. आणि इतक्या दिवसांमध्ये आमचा काय प्रयत्न आहे की ह्या अस्वस्थ्याच्या माहोलमध्ये देखील स्वस्थ राहण्याचा प्रयत्न करणं. कारण प्रयत्न करू शकतो आपण. हा आपला उद्देश आहे म्हणून हा सगळा उपक्रम आपण राबवतो आहे. सिच्युएशनच अस्वास्थ्याची आहे पण तरी देखील मला असं वाटतं की तुमच्यामध्ये ती शक्ती जागृत करण्याची सगळ्या वेज अँड मीन्स आम्ही डिस्कस करण्याचा प्रयत्न केलाय, देण्याचा प्रयत्न केलाय, अनुभव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो तुमची बॅटरी टिकून असणार आहे याची मला खात्री आहे. बरोबर आहे ना? कारण ते एकच आपल्या हातात आहे. काही लोक अस्वस्थ होत आहेत, डेस्परेट होत आहेत. मागचा आपण मिनलचा जो सेशन होतं ते त्या डेस्परेशनवर, त्या डिप्रेशनवरच घेतलं होतं. जर तसं ज्यांना वाटत असेल, डू टॅप ऑन दॅट. कीप युअर सेल्फ अवे फ्रॉम ऑल दिस. कारण तो आपला उद्देश. बरं मित्रांनो, हे गोरखनाथांचं भजन फार गमतीशीर आहे. एकच मिनिट. बघा,
ट्राय टू अंडरस्टँड आपल्याशी का निगडीत आहे हे तुम्हाला पुढे कळेल. गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊजी, तुझे के संग नाही जाऊजी. आता इथं शब्द कुठला आहे समजून घेण्यासारखा. गुरुजी मैं तो एक निरंजन. निरंजन या शब्दाचा अर्थ काय? तुम्ही कधी विचार केलाय? तुम्ही हे 1000 वेळा हा शब्द वापरला असेल कदाचित, पण या शब्दाचा अर्थ काय? निरंजन. अंजनचा अर्थ काय? काजळ. इथं कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये काजळ आहे? एनिथिंग दॅट इज डार्क, इग्नोरन्स, ज्याच्यामध्ये कोणताही दूषिततेचा अंश नाही, जे लख आहे ते निरंजन. आर यू अंडरस्टँडिंग? निरंजनचा अर्थ जे लख प्रकाशमय आहे, ज्याच्यामध्ये अंजनासारखं काहीही, स्पॉटलेस जे आहे ते निरंजन, ते सत्य, ते ब्रह्मस्वरूप, आत्मस्वरूप, चैतन्य. याची अनुभूती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय. कुठं आहे हे? यात आहे. ज्यावेळेस डोळे झाकून आत जातो, स्वतःच्या प्रेझेन्सचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस तिथे काय आहे? मी पूर्वी म्हटलंय तिथं अंधार आहे. पण तो अंधार कसला आहे? प्रत्यक्षात प्रकाश आहे. प्रकाश आहे. जसा स्पेसमध्ये अंधार आहे, कारण तो प्रकाश रिफ्लेक्ट व्हायला तिथं काही नाही, तसा आत जरी अंधार जाणवत असला तरी तो शुद्ध लख प्रकाश आहे. ह्याचा अर्थ निरंजन. गोरखनाथ मच्छिंद्रनाथांना म्हणतात की गुरुजी मला कळलेलं आहे, तुमच्या शिकवणीनंतर मला कळलेलं आहे की मी एक असा असीम शुद्ध निरंजन आहे. आणि हे कळल्यानंतर ते म्हणतात की दुजे के संग अब जाना कोई है नहीं. आता दुसरीकडे कुठं शोधू मी? काय मी कुठं काय शोधणार आहे आता, ज्यावेळेस माझ्याच आतमध्ये तो लख कधीही न संपणारा प्रकाश बघितलेला आहे. दुःख ना जानू जी मैं ना दर्द ना जानू. आता इथं दुःख नाही आहे, दर्द नाही आहे, ना कोई वैद्य बुलाओ, सद्गुरु वैद्य मिले. सद्गुरु वैद्य मिले अविनाशी, वाको ही नाडी बताऊ जी. त्यांनाच नाडी दाखवणार, कारण त्यांनाच माझी नाडी कळलेली आहे. दुजे के संग नाही जाऊ जी. कारण दुजा इथं नाहीच आहे, इथं अद्वैत आहे, एकच आहे सगळं. दुजा कोई नाही है हे कधी कळलं? ज्यावेळेस ते निरंजन, त्या निरंजनाचा साक्षात्कार झाला. गंगा ना जाऊ जी मैं जमुना ना जाऊ जी, ना कोई तीरथ ना हो जी. 68 तीरथ है घट भीतर. 68 तीरथ है. एकूण तीर्थ किती आहेत? 68 आहेत. काशी, गंगा, जे काय सगळं आहे त्याला तीर्थ म्हणतात. असे किती आहेत? 68 आहेत. तर ते म्हणतात की 68 तीर्थ है, 68 तीर्थ है घट भीतर वही मैं मल मल नहाऊ जी. पण मी त्या 68 तीर्थावर मला जाण्याची गरज नाही. माझ्या आत हे जे निरंतर निरंजन आहे, तिथं जाऊन माझा मैल जो आहे, माझ्यातली दूषितता जी आहे ती मी काढून टाकणार. दुजे के संग नहीं जाऊ जी. कहे गोरख जी हो सुनो मोहो मच्छिंद्र में. कहे गोरख जी हो सुन हो मच्छिंद्र में, मैं ज्योति में ज्योति मिलाऊ जी. गोरख म्हणतात, मच्छिंद्रनाथ गुरुदेव, मैं ज्योति में ज्योति मिलाऊ जी. सतगुरु के शरण गए से अवागमन मिटाऊ जी. अवागमनचा अर्थ इकडं तिकडं भरकटण्याचं काय काम नाही, ये मिटाऊ जी. दूजे के संग ना जाऊ जी. गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊ जी. ध्याऊजीचा अर्थ काय? त्या निरंजनाचाच ध्यास मी आता घेऊन जगणार आहे. दूजे के संग ना जाऊ जी. दुसरीकडे कुठेही जायचं नाही.
आणि हा जो सत्संग आपला सुरू झाला तेव्हापासून मी तुम्हाला सांगत आलेलो आहे की हा स्त्रोत जो आहे हा तुमच्या आत आहे. एकदा का ह्याचा स्पर्श झाला, मी तो स्पर्श करून देण्याच्या पण अनेक पद्धती तुम्हाला शिकवल्या, तिथपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. ज्याला हा स्पर्श होईल आणि त्या स्पर्शाचा जो ध्यास घेईल, त्याच्याबरोबर त्या स्पर्शाबरोबर जो राहील, जो त्याच्यावर ध्यान करेल, उसकी तो नैया पार होगी. इथं गोरखनाथ सांगतायत मच्छिंद्रनाथांना, तुमची आमची तर काय बा, हमको अगर ये मिल गया तो खुल गया सब दुनिया का भंडार. एनिवे, मला आवडलं. राजनजी, थँक्यू फॉर सेंडिंग दिस टू मी. आय लाईक्ड इट. आणि मला असं वाटलं तुमच्याशी शेअर करावं. आय होप यू हॅव लाईक दिस. आणि लक्षात ठेवा, तुम्ही ही काय आहात? निरंजन आहात. पुढे जाण्याआधी मला एक इंटरेस्टिंग मेल आला. तो मला असं वाटलं की तो वाचून दाखवावा, कारण चांगला आहे. त्यांनी त्यांची अनुभूती दिलेली आहे, ती तुमच्यापैकी अनेक लोकांना आली असेल. मी आज काय फार मेल्स वाचून दाखवणार नाही. डॉक्टर वंदना मेहता आहेत, त्यांचा पण अतिशय चांगला मेल आलेला आहे. कशा त्यांच्या अनुभूती आणखीन फायनर होत चाललेल्या आहेत त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. महेश इंगोलेंचा आत्ताच मला परत मेल आलेला आहे की कसं, महेशनी सांगितलेलं आहे की कसं ह्या सगळ्या ट्रबल टाइम्समध्ये देखील संधी अशा चालून यायला लागलेल्या आहेत. व्हेरी इंटरेस्टिंग. तर हा जो मेल आहे तो स्नेहा मांजरेकर, अंधेरी, मुंबई यांचा आहे. नमस्कार सर, मी गेल्या 3 वर्षांपासून आपल्या परिवाराशी जोडली गेली आहे. मी आत्ता 2020 चालू असलेल्या मनी उपासनामध्ये आहे. आपली मनी उपासनेची सुरुवात छान झाली, परंतु करोना व्हायरसमुळे सर्व लॉकडाऊन झालं आणि आपल्या उपक्रमाला स्थगिती मिळाली. ऑफिसमध्येही जाता येत नाही. सुरुवातीस करोना व्हायरसचे खूप टेन्शन आले होते, परंतु आपली आणि मिलन मॅडमची फेसबुकच्या माध्यमातून आमच्या घरी दररोज संध्याकाळी 7ला भेट होऊ लागली आणि टेन्शन, स्ट्रेस, अस्वस्थता दूर होऊ लागली. मी दररोज आपण सांगितल्याप्रमाणे 5 स्टेप्स रेसिपी, टॅपिंग, ब्रीदिंग, सेशन वाईज 21 दिवसांचे व्हिडिओज नेहमी एक याप्रमाणे करते. प्रतिकूल परिस्थितीत आनंदी राहणे, ऐका समथिंग इंटरेस्टिंग. प्रतिकूल परिस्थितीत आनंदी राहणे, निगेटिव्ह विचारांपासून विभक्त होणे हे सहजच जमू लागले. आपले आणि मीनल मॅडमचे सतत व्हिडिओच्या माध्यमातून लाभणारे मोलाचे मार्गदर्शन आमच्यासारख्या लोकांना संकटातून तरुण नेण्यास उपयुक्त ठरले. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात माझी दिनचर्या बदलली. सकाळी ब्रीदिंग, मेडिटेशन, एक्सरसाइज, समृद्धीचा साक्षात्कार पुस्तकाचे वाचन, स्वयंपाक करताना पूर्वीचे व्हिडिओ ऐकणे, होपोनोमोनो म्हणणे, रात्री झोपताना मेडिटेशन नाईट ट्रॅक्स ऐकणे, या सर्व शेड्यूलमुळे मला घरी कधी कधी कंटाळच आला नाही आणि घरातही कधी चिडचिड झाली नाही. आम्ही तिघेही मजेत असतो. याचे सर्व श्रेय आपल्यालाच. मी आपली आणि मिनल मॅडमची आभारी आहे. तसेच आपल्या परिवाराचे सहकार्य लाभल्याने त्यांचेही आभार मानते. आता थोडे मनी उपासनाबद्दल. मनी उपासनेमुळे अवघड वाटणाऱ्या गोष्टी किंवा कामे टॅपिंगच्या माध्यमातून सहजच होऊ लागली व जीवनामध्ये सहजता आली. मनी उपासनेमुळे अंडरस्टँडिंग वाढले, लाईफस्टाईल चेंज झाली, लाईफ अपग्रेड झाले, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढले. मनी उपासना हा कोर्स हा निव्वळ मनीशी निगडीत नसून समृद्धीशी आहे याची प्रचिती आली. व्हेरी नाईस. दैनंदिन जीवनामध्ये याचा खूप उपयोग होतो. मी ह्याला सेल्फ डेव्हलपमेंटचा कोर्सच समजते. माझी 30 वर्ष नोकरी झाली, पण अलीकडच्या नोकरीत 4 वर्षे फार चांगली गेली. आर्थिक परिस्थितीही उत्तम आहे. मध्यंतरी थोडे प्रॉब्लेम्स आले, पण तेही सुटले. त्यामुळे मला वाटायला लागले की हे सर्व
मला आधीच समजलं असतं तर आणखीन बराच फरक माझ्या आयुष्यात घडला असता. मॅडम, देर आहे दुरुस्त आहे. ज्या गोष्टींमुळे किंवा व्यक्तींमुळे त्रास होतो त्याकडे दुर्लक्ष करायला शिकले. व्हेरी गुड. जीवनात आलेल्या अपरिहार्य व्यक्ती किंवा गोष्टी ॲक्सेप्ट करायला लागले. काही बाबतीत तक्रारी किंवा त्रागा न करता इट्स ओके म्हणायला लागले. रिॲक्ट न होता रिस्पॉन्ड करू लागले. प्रत्येक निर्जीव वस्तू, कृतीला, व्यक्तीला धन्यवाद द्यायला शिकले. गिव्हिंग पहिल्यापासूनच माझ्या रक्तात आहे, पण गिव्हिंग आणखीन काही वेगवेगळ्या प्रकारेही करता येतं हे आपल्याकडून शिकले. मला आपल्या परिवारात येऊन जे अनुभव आले ते मी माझ्या भावंडांना व मित्रमैत्रिणींना सांगते. त्यामुळे आता आम्ही सर्वजण आपल्या सत्संगात सामील होतो. पण सर्वात महत्त्वाचे, डिटॅचमेंट इन अटॅचमेंट. निर्लेप राहणे हे मला अजून फारसे जमत नाही. अजून खूप काही आहे, पण तुर्तास थांबते. सर, वी आर ग्रेटफुल टू यू अँड मीनल मॅडम. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. स्नेहाजी, हे तुम्ही जे सगळं लिहिलेलं आहे ना, मला आनंद ह्याच्यासाठी झाला आणि हे पत्र मी ह्याच्यासाठी वाचून दाखवलं की तुमच्यासारखे लोक ॲक्च्युली आम्ही जे बोलत आलेलो आहे हे आचरणात आणायला लागलेले आहेत. यू आर लिव्हिंग दिस प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटी अँड दॅट इज व्हेरी व्हेरी रेकमेंडेबल. व्हेरी नाईस. कॉंग्रॅच्युलेशन्स. यामध्ये मनी उपासनेबद्दल मागच्या वेळेला देखील मी बोलल्यानंतर काय झालं की जे लोक थांबले होते किंवा ज्यांनी मनी उपासना केली नव्हती ते लोक कॉन्टॅक्ट करायला लागले मनी उपासना करण्यासाठी. असे बरेच लोक करायला लागलेले आहेत. बरेच लोकांनी पैसेही भरलेले आहेत. तर आता मनी उपासनाच्या डिटेल्स विषयी तुम्ही आता काही कॉमेंट कोणी करू नका, कारण तुम्हाला कदाचित यामध्येच फोन नंबर्स पाठवले जातील जर तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल. ॲक्च्युली आत्ताची येणारी मनी उपासना आहे ना, ती मी रिडिफाईन केलेली आहे. कारण परिस्थितीच अशी ओव्हरनाईट बदलली की ती रिडिफाईन करायचीच पाळी आलेली आहे. ती आता पूर्वीची असणार नाही आहे. त्याचे सगळे संदर्भ आता बदलले जाणार आहेत. आणि मला असं वाटतंय की तुम्हाला हे जे काही इतके दिवस आपण बोलत आलेलो आहे, ही भाषा, हे कन्सेप्ट जर कळत असतील तर तुम्ही मनी उपासनेचा विचार करायला हरकत नाही. आणि एक महत्त्वाचं, जे बाहेर राहतात, मला वाटतं संगीता ज्या दुबईला राहतात त्या देखील दुबईवरून मनी उपासना ऑनलाईन करणार आहेत. यू कॅन थिंक ऑफ डुईंग दॅट ऑल्सो. ऑनलाईन तुम्ही मनी उपासना करू शकता, तो काही प्रॉब्लेम नाही. पण मला मुद्दा इथं काय वाटला, तुम्हाला ठाऊक आहे, जर हेल्दी सुदृढ माणसाला एखादं टॉनिक दिलं, कुठलंही मल्टीव्हिटॅमिन किंवा बी कॉम्प्लेक्स, तर त्याला काही असा फरक जाणवत नाही. तो म्हणतो ठीक आहे, आता घ्यायचं म्हणून तो रोज घेतो, पण त्याला असं काही डिस्टिंक्टली असा फरक जाणवत नाही. पण तेच जर तुम्ही एखाद्या क्षीण झालेल्या आजारी माणसाला बी कॉम्प्लेक्स दिलं किंवा मल्टीव्हिटॅमिन दिलं तर त्याच्या आतमध्ये त्याला त्याचा फरक जाणवतो. मला काय म्हणायचं, मला हे म्हणायचं आहे की आत्ताच्या सगळ्या परिस्थितीमुळे आपण क्षीण झालेलो आहे. असुरक्षितता वाढलेली आहे, अस्थैर्य वाढलेलं आहे. अशा वेळेला मनी उपासनाचे कन्सेप्ट जे तुम्हाला सांगणार आणि तुमच्याकडून करवून घेणार आहे ना, कदाचित ते तुम्हाला जास्त उपयोगी पडू शकतील. अर्थात एक विचार येऊन गेला म्हणून शेअर केला. ओके, आजच्या सेशनमध्ये आपण काय करायचं किंवा काय तुम्ही आता करावं असं अपेक्षित आहे, हे ह्याचा ज्यावेळेस मी विचार करत होतो ना, त्यावेळेस मला एक भजन आठवलं, आणखीन एक भजन. ते भजन आहे कबीरांचं. तुम्ही ऐकलं असेल, छदरिया झिनी रे झिनी. ऐकलं नसेल तर अनुप जलोटांचं हे भजन ऐका. एकच मिनिट हा, ते कुठेतरी नाही, एनिवे
अनुप जलोटांचं हे भजन आहे, कबीरांचं आहे आणि फार सुंदर आहे. तर अर्थात मी त्याच्या काय डिटेलमध्ये जाणार नाही आहे. इथं कबीर काय म्हणतात की चदरिया झिनी रे झिनी, राम नाम रस भिनी, चदरिया झिनी रे झिनी. म्हणजे ह्या ईश्वरानी, निर्मात्यानी ही जी शरीर रूपी चदरिया आहे, अतिशय तरल, इंट्रिकेट, फाईन अशी जी चदरिया आहे, ही चदरिया बनवून मला दिली. ओके. आणि ही चदरिया घेऊन मी जगायला लागलो. राम नाम, इथं ऍक्च्युली राम अयोध्यातल्या रामांचं त्यांना इथं म्हणायचं नाहीये. त्याला राम, राम म्हणजे आत जाणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास, हा जो रामचा काय म्हणूया त्याला, त्याच्या माध्यमातून हे शरीर ॲनिमेट झालं, फंक्शनल झालं. तर अशी ही जी चदरिया आहे, ही चदरिया आपल्याला दिली अष्टकमलाच्या, म्हणजे अष्टांगाच्या, काय म्हणूया चक्रांच्या, सप्तचक्र आणि 8वा बिंदू, अशा चक्रांमधून, पंचतत्वांमधून निर्माण झालेली ही जी चदरिया आहे ती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. पण ते पुढं काय म्हणतात की ही चदरिया आपल्याला दिल्यानंतर मात्र आपण ती दूषित करायला लागतो. पुढं भजन बरंच आहे, सगळं मी म्हणत नाही. तर शेवटी कबीर काय म्हणतात, दास कबीरने ऐसी ओढी, कबीरानी मात्र ही चदरिया ऐसी ओढी, जीव के त्यू धरत दिनी, जशी प्राप्त झाली होती मला तेवढीच तरल, तेवढीच स्वच्छ ती मी परत दिली. के राम नाम रस भिनी, चदरिया झिनी रे झिनी. आता हे का ऐकवलं, याचं कारण ही जी चदरिया, शरीररूपी चदरिया आपल्याला मिळालेली आहे, चमत्कार आहे जगात. ही जी आपल्याला मिळालेली आहे, ही कबीर म्हणतात की आपण अस्वच्छ करत जातो. ही कशाने अस्वच्छ करतो आपण? ही कशाने अस्वच्छ करतो? तर ही आपल्या आतमध्ये, आता भीतीनं तर करतोच, पण भीती कशी, अशी सिस्टीमला जेनेटिकलीच चिकटलेली आहे. त्यामुळे भीतीनं तर करतोच. पण मित्रांनो, मला आज तुम्हाला जे सांगायचं आहे ते फार महत्वाचं आहे. एक असं इमोशन आहे, त्या इमोशननी ही चदरिया आपण दूषित करतो, घाण करतो, अस्वच्छ करतो. आणि ते इमोशन कसलं आहे ठाऊक आहे तुम्हाला? ते इमोशन आहे तिरस्काराचं. तिरस्कार. अनेक लोक जीवनामध्ये आपल्याला आवडत नाहीत. राग येतो. नुसता राग येत नाही, तर तो राग राहतो आतमध्ये, वर्षानुवर्ष राहतो. हा तिरस्कार इतका टॉक्सिक आहे की जितका तो तुम्ही तुमच्या आतमध्ये ठेवाल ना, तितकं तुमचं जे स्पिरिच्युअल कोशंट आहे तो कमी 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 व्हायला, कारण तुमच्यामध्ये दूषितता वाढायला लागते. मला आज तुम्हाला हे सांगायचं आहे की या सगळ्या प्रवासामध्ये आपण चाललेलो आहे पुढे. आता पुढं काय होणार आपल्याला माहित नाही. 3 तारखेला लॉकडाऊन संपणार, नाही संपणार, काही ठिकाणी तो संपणार, काही ठिकाणी कदाचित तो लागू राहणार. ते राहू दे, वो चलते रहेगा. मला तुम्हाला असं सांगायचं आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये अशा व्यक्तींचा, घटनांचा, गोष्टींचा विचार करा की ज्याचा प्रचंड त्रास होतो. कुड बी एनी, could be a person, could be a circumstance, एक परिस्थिती असेल. जसं कोणीतरी मला एकदा सांगितलं की मला रस्त्यावरती थुंकणारी माणसं बघितली की माझी फ्यूज तापते. ठीक, ते असेल. तुमच्या जीवनामध्ये काही मला एक गृहस्थ माझ्याकडे एकदा बरेच वर्षापूर्वी मला म्हणाले की मला एक मर्सिडीज घ्यायची आणि मला मर्सिडीज घेण्याचं तंत्र शिकव. ओके. आम्ही गाडीतून चाललो होतो मुंबईला, पुण्यावर, आणि
ठीक आहे म्हटलं, एक लेक्चर होतं ठाण्यात. परत येताना लोणावळ्यात आलो त्यानंतर ते गृहस्थ मला म्हणाले, त्यावेळेस आपण लोणावळा येत असताना पुढे ते सिंहगडचं हे आहे ना, म्हणाले की हे 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 जे हे बघितलं ना, मला असा त्रास होतो, मला या श्रीमंत लोकांचा असा त्रास होतो. यांनी हे सगळं जंगल करून टाकलेलं आहे, सिमेंट जंगल करून टाकलेलं आहे लोणावळ्याचं. माझ्या हातात जर पॉवर असती ना, तर मी बॉम्ब घेऊन सगळं हे उद्ध्वस्त करून टाकलं असतं. मी ऐकलं आणि पुढे काही काळानंतर त्यांना सांगितलं की श्रीमंतांविषयी जर मनामध्ये एवढा क्रोध असेल, याचा अर्थ तो श्रीमंतीविषयी असणार आहे. कारण श्रीमंती आणि श्रीमंत ह्याला बाजूला नाही करता येणार. आणि जोपर्यंत तुमच्या आतमध्ये या श्रीमंती बाबतीत इतका तिरस्कार भरलेला आहे, तुमच्या जीवनामध्ये मर्सिडीज सारखी गाडी जी श्रीमंतांचं प्रतीक आहे, गाडीचं आहे ना 4 चाकाची, क्या है उसमें क्या है, पण ते प्रतीक आहे, एक स्टेटस सिम्बॉल आहे. त्या स्टेटस सिम्बॉलला तुम्ही ट्यूनच होऊ शकणार नाही, कारण तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीवरच नाही. सो मला मुद्दा काय सांगायचा आहे तुम्हाला, की ह्या येत्या दिवसांमध्ये असा विचार करा की पहिला माणसांपासून विचार करा. अशी कोणती कोणती माणसं आहेत की ज्यांचा प्रचंड त्रास होतो, ज्यांनी तुमच्या बाबतीत काही केलं असेल जीवनामध्ये. ओके, अशी लिस्ट काढायची. एक सगळं मिळून जर तुम्हाला 10 मिळालं ना, 10 गोष्टी मिळाल्या तर ओके, पास झालात तुम्ही फर्स्ट क्लासने असं समजा. 20 मिळाला तर डिस्टिंक्शन, 30 मिळाला तर गोल्ड मेडल. जेवढी ही टॉक्सिसिटी मिळेल ना, तेवढे तुम्ही वर वर जात जाणार, खाली खाली नाही. कारण तुम्हाला कळणार की यावी निकाल नाही काय. आणि हे काढण्यासाठी काय करायचं आहे माहितीये, ही घाण काढायची सिस्टीम मधून. मग सर्वसाधारणपणे लोक ह्याला क्षमा करा, मनातून राग काढून टाका. अरे जात नाही ना, म्हणणं सोपं आहे. हा, आपल्याकडे टूल आहे टॅपिंग सारखं, की त्यातून आपण हा राग काढू शकतो. ओके, ज्यांना ते वापरायचं आहे निश्चित वापरा, पण आधी लिस्ट करा. आणि त्या पहिल्या माणसाकडे बघा, हा XYZ, किती राग येतो मला ह्याचं नाव ऐकलं तरी मला किती राग येतो. व्हॉट एव्हर, 7ला येतो, 0 to 10च्या स्केलला विचार केला तर 8ला येतो, 10ला येतो, 10ला येतो, असं आपण करेल. डोळे झाकायचे, ऐका, डोळे झाकायचे. आय एम सॉरी. कोणाला सॉरी सॉरी म्हणताय? त्याला? नो, तुम्हाला. का? कारण ही जी चदरी आहे, ही जी झिनीसी चदरी आहे, ही जी स्वच्छ अतिशय सुंदर आपल्याला बहाल केलेली आहे, ह्याच्यावरती आपण एक शिंतोडा उडवलेला आहे. आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी. मला त्या माणसाला जाऊन क्षमा वगैरे करायची नाही आहे. मला फक्त मी ही चदरिया अस्वच्छ केल्याबद्दल स्वतःला क्षमा करायची आहे आणि थँक्यू म्हणायचं. थँक्यू. दुसरा माणूस, तिसरा माणूस, आपल्याला त्याची क्षमा मागायची नाही, त्याला परत जाऊन कॉन्टॅक्ट करायचा नाही, काही करायचं नाही. पण त्याची जी टॉक्सिसिटी आहे ती आत नाही ठेवायची. मित्रांनो, अनेक रोग निर्माण होतात आत ठेवली तर. अच्छा, त्याच्या तपशिलात जात नाही मी, पण आय एम जस्ट टेलिंग यू, अनेक विकार निर्माण होतात ही टॉक्सिसिटी आत ठेवली तर. आणि मी काढायला काय सांगतोय, स्वतःला क्षमा करा की बाबा हे मी घाण आत माझ्या सिस्टीमवरती लावून घेतली, उसको मैं निकाल रहा हूं. थँक्यू, थँक्यू, मला हे कळल्याबद्दल थँक्यू. आजपासून पाहिजे तर हा उपक्रम सुरू करा. आणि जी तुम्हाला ही अतिशय सुंदर अनाकलनीय चदरिया मिळालेली आहे, ती जेवढी स्वच्छ करता येईल तेवढी स्वच्छ करा. दिस इज युअर प्रोजेक्ट नाव. एकच आहे की हे ज्या वेळेस तुम्ही करता ना,
त्यावेळेस तुमचं जे हृदयचक्र आहे, हार्ट सेंटर आहे, हे ओपन व्हायला लागतं. आणि मित्रांनो, इथून पुढचा तुमचा प्रोजेक्ट हाच असला पाहिजे की तुमचं हार्ट सेंटर हे ओपन झालं पाहिजे. कारण जर तुमचं हार्ट सेंटर ओपन झालं तर तुमची व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी अतिशय हाय लेवलला जाते, जिथं तुमच्या जीवनामध्ये अनेक तुम्हाला हव्या त्या गोष्टी घडू लागतात. ओनली इफ यू रेज युअर हार्ट फ्रिक्वेन्सी. आणि ही टॉक्सिसिटी, दूषितता काढून टाकणं हे त्याचं पहिलं काम आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, अक्षय तृतीया हा सण जो आहे हा ह्याच्याशी सिग्निफिकंट आहे. अक्षय तृतीया सगळीकडे उत्सव, सोनं घ्यायचं आहे, सोनं घ्यायचं आहे. इट्स नॉट अबाउट गोल्ड, इट्स नॉट अबाउट गोल्ड. मुळात आय टेल यू समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. अक्षय तृतीया ह्या सणाला अनेक पदर आहेत, अनेक गोष्टी त्याच्याशी जोडलेल्या आहेत. हिंदू आणि जैन धर्मामध्ये तीर्थंकर जे ऋषभ होऊन गेले, त्यांनी जो 100 दिवसांचा उपवास केला त्याची सांगता आहे वगैरे वगैरे, हे जैन धर्माशी रिलेटेड. हिंदू धर्मामध्ये कृष्ण सुदामा कृष्णाकडे गेला आणि ती जी स्टोरी तुम्हाला माहिती आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. आणखीन बऱ्याच गोष्टी अक्षय तृतीयाशी, परशुरामांचा हा काय म्हणतात त्याला दिवस म्हणून आठवला जातो. एक महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये आहे जी कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल, मी सांगतो. पुराण आहे, पुराण कथा आहे. ज्यावेळेस पांडव त्या वनवासात गेले त्यावेळेस तिथं असं व्हायचं की तिथं ही सगळी मंडळी राहायला लागलेत आणि जे साधू संत किंवा जे भिक्षुक असतात ते ह्यांच्याकडेच भीक मागायचे. अरे ह्यांनाच खायला नाही आणि ह्यांच्याकडे भीक मागायचे. तर कुंतीला अतिशय वाईट वाटायचं की अरे क्या है, कुंतीच ना, फार वाईट वाटायचं तिला की अरे मी नाही कोणाला वाढवू शकत. आणि एक दिवशी असेच कोणतरी महात्मा आले आणि त्यांच्याकडे काहीच नव्हतं. ती इतकी दुःखी झाली, कुंती एवढी दुःखी झाली आणि तिनं धाव घेतली कृष्णाची. देवा, ही माझी अवस्था आहे, मी एवढीच विनंती करते की मला असा वर दे की माझ्याकडे जे येत आहेत ना त्यांना मला उपाशी ते जातील अशी परिस्थिती निर्माण करू नको. आणि असं म्हणतात की कृष्णाने वर दिला. एकच मिनिट. वर दिला आणि तो वर असा होता की इथून पुढे तुझ्या पात्रामध्ये कधीही कमतरता निर्माण होणार नाही. आणि त्या पात्राला म्हणतात अक्षय पात्र. अक्षय, ज्याच्यामध्ये क्षय नाही आहे. आणि त्याच्यानंतर असं म्हणतात की कृष्ण आलेत स्वतः आणि मग त्या पात्रातून जे काही व्हायला लागतं, त्याच्यानंतर 400 साधू आलेले आहेत, त्यांना सगळ्यांना कुंतीनं वाढलेली आहे आणि ती इतकी तृप्त झालेली आहे, ती इतकी तृप्त झालेली आहे की तिला हा वर मिळाला अक्षय पात्राचा. हा अक्षय पात्राचा वर मिळणं ही अक्षय तृतीया आहे. आणि जेवढं तुम्हाला म्हणजे बघा, आपण विकत घ्यायला जातो अक्षय तृतीयेला, ती स्टोरी वेगळी आहे. तिथं कुबेर लक्ष्मीला भसतात पुसतात
आणि ते म्हणतात किंवा मला वर दे, आणि लक्ष्मी वर देते कुबेराला आणि त्याच्याकडे संपत्ती पडते. आता ही लक्ष्मी कोण? लक्ष्मी कोण? नावातच सगळं सिक्रेट दडलेलं आहे. लक्ष मी. आणि मी कोण? एक निरंजन, अक्षय. तो निरंजन जो अक्षय आहे, सो हा अक्षय तृतीया हा देण्याचा सण आहे, घेण्याचा नाही आहे. आपण जे काय फॉलो करत असेल तो फॉलो करत असू, पण अक्षय तृतीया हा भरभरून देण्याचा आहे मित्रांनो. हा लाईट कदाचित बंद होईल. सो देण्याचा आहे हा सण. आणि मग जर का तुम्ही या माध्यमातून द्यायला शिकलात, इफ यू डिसाइड टू स्टार्ट गिव्हिंग. तुम्ही म्हणाल काय देऊ, हा काय देऊ हाच प्रश्न येतो. काय देऊ हाच प्रश्न लोकांसमोर येतो. अरे एखादी प्रार्थना, एखादं गुड फिलिंग, एखादं कोणाशी तरी चांगलं बोलणं, करता आली तर मदत करणं. मला कौतुक वाटतं महेश इंगोले या व्यक्तीचं. महेश, मी मुद्दा म्हणून तुमचं नाव आता घ्यायला लागलोय, कारण हे सगळा ज्यावेळेस आपण 21 दिवसाचा प्रोजेक्ट संपुष्टात आणला, त्यावेळेस मी बघतोय की महेश इंगुले रोज संध्याकाळी 7 वाजता मिनलचा एक व्हिडिओ आणि माझा एक व्हिडिओ पार्टी होस्ट करतात फेसबुकवर, रोज न चुकता. व्हॉट इज ही डुईंग? ही इज गिव्हिंग. त्यातून महेशला काय मिळणार आहे? काही नाही मिळणार. महेश त्याचा विचार करत नाहीये. महेशला हे वाटतंय की आय शुड गिव्ह. महेश, यू आर ऑन द राईट ट्रॅक. आणि म्हणूनच मगाच्या मेलमध्ये महेशने काय सांगितलं की ह्या ट्रबल टाइम्स मध्ये देखील मला नवीन नवीन संधी यायला लागलेल्या येणारच. कारण तुमचा पर्स्पेक्टिव्ह बदललेला आहे, तुमचा पॅराडाईम बदललेला आहे. तुम्ही घेण्यापासून देण्याकडे शिफ्ट झालेला आहे. आणि म्हणून मित्रांनो, मला असं वाटतंय हे जे हा जो आपला यज्ञ आहे ना, तुम्ही जर पोचवत असाल, बरेच लोक पोचवतात, आपण एक प्रोजेक्ट राबवूया, बघूया तुम्हाला जमतंय काय. जस्ट कशासाठी? तुमचं हे सेंटर जरा असं ओपन व्हावं ह्याच्यासाठी. तुम्ही काय करा, हा जो आपण सत्संग एक्सपिरियन्स करतोय ना, सगळे तुम्ही जण बसला असाल, घरात करत असाल, त्याचा एक फोटो काढायला लावा कोणाला तरी आणि तुमच्या फेसबुक पोस्टवरती, तुमच्या फेसबुक पेजवरती तो पोस्ट करा. त्यात लिहा आम्ही काय करायला लागलो. मी प्रदीप पवार बरोबर, मिनल बरोबर हा सत्संग करायला लागलेलो आहे. आणि तुम्हाला काय वाटलं त्यातून, तुमचे काय अनुभव आहेत, तुम्हाला या 30 दिवसांमध्ये काय वाटलं. कॅन यू शेअर दिस विथ पीपल? तुमच्या पेजवर टाका. कॅन यू शेअर दिस विथ पीपल? अहो, लोक अतिशय वाईट अवस्थेत आहेत. लोकांना जगायला त्यांना काही साधन नाहीये, त्यांना आधार नाहीये. आपण सगळे सक्षम आहोत, व्हायचा प्रयत्न करतोय, पण निदान हे कळलं जरी लोकांना तुमच्या थ्रू, तर यू आर गिव्हिंग. अँड वेन यू स्टार्ट गिव्हिंग, युअर हार्ट सेंटर विल ओपन. द मोमेंट द हार्ट सेंटर ओपन्स, तुम्ही अक्षय पात्र व्हाल. आणि ज्या दिवशी अक्षय पात्र व्हाल, त्या दिवशी सगळं जगातले सगळे जे काय सुखसोयी आहेत त्या तुमच्या वाटेला यायला लागतील. काही लोकांना मी सांगतो हे कळत असेल, काही लोकांना कळत नसेल, पण ज्यांना कळतंय, पुट इट इन टू प्रॅक्टिस. नुसतं इथून ऐकणं आणि इथून सोडून देणं हॅज नो मिनिंग अनलेस यू पुट स्पिरिच्युअलिटी इन टू प्रॅक्टिस. सो हे आजचं सेशन एंड करायला मी काय करीन, मी एकच गोष्ट करीन. हार्ट सेंटर ओपन व्हायचं टेक्निक ह्याच्या आधीही मी तुम्हाला शिकवलेलं आहे, आजही परत शिकवणार आहे. डू इट फॉर 5 minutes एव्हरी डे ऑर 10 minutes. हे ओपन होईल. हे ओपन व्हायला लागल्यानंतर काय होईल,
आनंद होईल फॉर नो रिझन. मस्त वाटेल. अनेक अनाकलनीय गोष्टी घडायला लागतील जीवनामध्ये. प्रेम वाटायला लागेल, कोणाला तरी मदत कराविषयी वाटायला लागेल, असं आउट गोईंग एनर्जी फ्लो व्हायला लागेल. यू विल स्टार्ट फ्लोईंग लाईक अ वॉटरफॉल. ओके, सो बघा 3 स्टेप आहेत. काय स्टेप आहे? पहिली स्टेप आहे ह्या सेंटरकडे लक्ष देणं. पहिली स्टेप आहे, वाटल्यास डोळे झाका, तुमच्या हार्ट सेंटरकडे लक्ष द्या. पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय आहे? तिथून श्वास आत येतोय अशी कल्पना करा आणि तिथून बाहेर श्वास सोडा. आता तिसरी स्टेप काय आहे? तिसरी स्टेपमध्ये 2 गोष्टी आहेत. एक ग्रॅटिट्यूड आणि दुसरं ॲप्रिसिएशन. ॲप्रिसिएशन म्हणजे कौतुक. सो पहिलं आपण ग्रॅटिट्यूड फील करूया आपल्या हार्टबद्दल. जे आता हार्ट सेंटर बद्दल बोलत नाही मी, हार्ट बद्दल बोलतो. आपलं फिजिकल हार्टकडे लक्ष द्या. अहोरात्र ते रक्त पंप करत असतं, अशुद्ध काढून टाकत असतं, शुद्ध तयार करत असतं. त्याच्याकडे लक्ष द्या. मनोमनी त्याच्याबद्दल कृतज्ञ व्हा. से थँक्यू. आणि एक ॲप्रिशिएशनचा भाव मनामध्ये उत्पन्न होईल. किती अद्भुत आहे हे. मग तुमच्या लंग्सकडे या, फुफ्फुसांकडे या. दोन्ही फुफ्फुस, त्याच्यामुळे तर तुम्ही जिवंत आहात. जस्ट से थँक्यू. थँक्यू. तुमची जिभेवर तर सगळं चाललंय ना तुमचं. त्या जिभेकडे या. से थँक्यू. कौतुक वाटू दे त्या जिभेबद्दल तुम्हाला. दात तुमचे जे लहानपणापासून आतापर्यंत तुम्हाला ग्राइंड करून जेवण देतात. थँक्यू. तुमचे डोळे, डोळ्यांबद्दल मनोमनी कृतज्ञ. थँक्यू. तुम्ही नसता तर, तुम्ही असण्याचं कधी कौतुक वाटलंच नाही. थँक्यू. आणि नुसते डोळ्यांना थँक्यू म्हणू नका. जे लोक चष्मा वापरतात ना, ते चष्म्यालाही थँक्यू म्हणा, कारण आता चष्माच तुमचा डोळा आहे. मेंदूकडे या. 2 भाग आहेत मेंदूचे, लेफ्ट अँड राईट. जस्ट से थँक्यू. अद्भुत यंत्र आहे. थँक्यू. अनाकलनीय आहे, मला कळण्याच्या पलीकडचं आहे. थँक्यू. दोन्ही कानाचे सिस्टीम्स. थँक्यू. पाठीचा कणा. थँक्यू. सगळ्या हाडांचे फ्रेम्स, बरगड्या, पायाचे, कमरेचे, हाताचे, कवटी, ऑल द बोन्स, 204 बोन्स. थँक्यू. गळा, पित्ताशय, जठर, इंटेस्टाइन्स, स्टमक,
उजव्या बाजूला असलेलं लिव्हर, स्प्लीन, किडनीज, पॅनक्रियाज, गॉल ब्लॅडर, लार्ज इंटेस्टाइन, स्मॉल इंटेस्टाइन, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम्स. थँक्यू. सगळ्या एंडॉर्फिन ग्लँड्स, थायरॉइड तयार करते, पिट्युटरी तयार करते, ॲड्रेनालिन्स आहेत, ॲड्रेनल्स आहेत. थँक्यू. थँक्यू. नखं वाढणारी, थँक्यू. बोटं, थँक्यू. पाय, पायाची बोटं, तळपाय, थँक्यू. गुदद्वार, थँक्यू. ज्यांच्या डोक्यावर केस आहेत, केसांकडे लक्ष द्या, थँक्यू. त्वचा, एंटायर स्किन, थँक्यू. थँक्यू. सगळ्या पेशींना, 50 ट्रिलियन पेशींना, थँक्यू. थँक्यू. अमेझिंग, अमेझिंग यंत्र आहे हे, अमेझिंग चादर आहे, अमेझिंग. ह्या चादरीमध्ये राहायला मिळतंय हे भाग्य आहे. थँक्यू. मन आहे, दुष्ट असू दे किंवा चांगला असू दे, आहे ना, थँक्यू. बुद्धी आहे, थँक्यू. आत्मावस्था आहे, प्रेझेन्स आहे, थँक्यू. आत जाणारा श्वास आहे, बाहेर जाणारा श्वास आहे, थँक्यू. या आनंद उत्साहामध्ये, उत्सवामध्ये न्हाऊन निघा. बी ग्रेटफुल. कारण तिसरी स्टेप ही आहे की तुमच्या छातीच्या मध्यभागी तुम्ही जर ही ग्रॅटिट्यूडची भावना निर्माण केली, अप्रिसिएशनची भावना निर्माण केली, आनंदाची भावना निर्माण केली, तर तुमचं हार्ट सेंटर ओपन व्हायला लागेल. आणि मित्रांनो, हार्ट सेंटर ओपन व्हायला लागल्यानंतर जो जे वांछिल तो ते लाहो ही अवस्था प्राप्त होईल. मला खात्री आहे जे काय तुमच्याशी आज मी बोललो हे तुम्हाला कळलं असेल. पुन्हा याच्यावरती चिंतन करा. आणि मगाशी मी काय सांगितलं, तुमचे फोटो काढा आणि तुमच्या पेजवर पोस्ट करा. कळू दे लोकांना की तुम्ही एका हाय फ्रिक्वेन्सीवर जगताय. कारण त्यांना देखील आधार मिळेल, ते देखील प्रेरित होतील.